हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू सारिका गणेश ब्लॉग. सो आज आम्ही निघालो आहे नाशिकसाठी. तर नक्की नाशिकमध्ये कुठे जाणार आहे ते अजून आम्हालाही नाही माहिती, कारण की नाशिक एक्सप्लोअर करायचं आहे आम्हाला. सो आता निघाली आहे गाडी आमची, तुम्ही बघू शकता. मनोज पण आहे ॲज युजल. कैवल्य इकडे आहे, कैवल्य. सो आता आम्ही निघतो आहे. चला ना. सो गाडी आता निघाली आहे. मी, आमची अहो, कैवल्य आणि मनोज. प्रवास आता आमचा चालू झालेला आहे. आता आम्ही जाणार आहोत नाशिकमध्ये. नाशिकमध्ये खूप असं ऐकलं आहे आम्ही की फेमस मिसळ हे ते खाण्यासारखे पण खूप चांगले प्रकार आहेत खाण्याचे. मी पहिल्यांदा नाशिकमध्ये चालले, माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा नाशिकला चालले. मी नाशिक पाहिलं नाही आहे. तर काय काय असं तुम्हाला माहिती आहे ना? सगळं आहे तिथं. पाणीपुरी आहे, सुजीवाली पाणीपुरी फेमस आहे. त्याच्यानंतर टॉवर पाणीपुरी फेमस आहे. मिसळपाव तर नाशिकची ऑलरेडी फेमस आहे. हा, ऐकून आहे मी पण मिसळपाव. म्हणजे मला पण आवडतो मिसळपाव, पण ऑथेंटिक कुठे चांगलं असेल तिथे. तर ऐकलंय की नाशिकमध्ये छान मिळते नाही मिसळपाव. तर मी आज ट्राय करणार आहे. आणि त्याच्यानंतर बघूया काय काय अजून एक्सप्लोअर करता येईल. तिकडचं लोकेशन काय काय चांगले आहेत फिरण्यासारखे. मनोज, तुला माहिती आहे? नाही, मला नाशिकमध्ये फिरवलं काय माहित नाही. तू कधी गेला नाही का नाशिकला? नाशिकला मी 2-3 वेळा गेलोय, ते पण सप्तशृंगीला गेलोय अच्छा. बस. वा. आणि शिर्डीला एकदा गेलोय. नाही ना, मी कुठेच नाही गेले. नाशिक फिरले शिर्डीला गेलो ना, मजा येईल मग. नाही, जाऊया ना आपण. वेळ आपला आहे, 2 ते 3 दिवस आहे आपल्याकडे. देखते. हां, मी पण नाही गेले अजून. सप्तशृंगी मातेला मला पण जायचंय. जाऊया आपण. येस, आपण जाणार आहोत आणि गेल्यानंतर जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं आपण एक्सप्लोअर करूया. ओके. तर बोलत तुम्ही आमच्या सोबत राहा की आम्ही कुठे कुठे काय काय एक्सप्लोअर करतोय ते तुम्हालाही आवडेल आमच्या व्हिडिओमध्ये पाहायला. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. पुढे काय पुढे काय होईल ते आमचा प्रवास. सो अजून आम्ही पुण्यातच आहोत. खूप उशीर झाला आम्हाला निघायला. ॲक्च्युली सकाळी पहाटेच निघणार होतो, पण लेट उठलो. नेहमी आम्ही कुठे बाहेर जायचं असेल तर 6 ॲटलिस्ट 5-6च्या दरम्यान आम्ही निघतो. पण यावेळेस खूप उशीर झाला होता. म्हणजे आम्ही 10 वाजता निघालो. खूपच लेट झालेलं आहे. आता एवढं ट्रॅफिक आहे स्टार्ट टू एंड मॅपमध्ये, तर तेच अजून पुणे क्रॉस करायचं आहे. ओके, ठीक आहे. आता लेट झाला आहेस तर आपण जाऊया. आणि आमच्या मनोजची झोप चालली आहे. काही वेळेला आमचा कसा बसला आहे. सो आता आम्ही गाडीतून उतरलो आहे. इथे CNG भरायचं काम चालू आहे. लाईन भरपूर आहे. मी, कैवल्य, मनोज इथे वेट करतोय. अहो आमचे आहेत गाडीमध्ये. CNG भरण्याचं काम चालू आहे. आपला नंबर आलेला आहे. आलाय का नंबर? आता जेवणाचा स्टॉप कुठे आहे? कुठल्या हॉटेलमध्ये थांबायचं? हो, आता आपण निघूया ना, पुढे बघू. नाशिकपर्यंत आता किती वेळ लागेल तरी? अजून 2 तास. तर वाजले किती? आता
आता वाजले वाजले अडीच. एक एक वाजता. एक दीड आणि अडीच मध्ये जरा फरक असा वाटतो, पण नाही समजत. मनोज जरा लहान आहे, लहान म्हणजे झालं त्याचे ग्रॅज्युएशन झालंय, पण जरा लहानसारखा वागतो. तर आम्ही जेवणासाठी थांबूया पुढे, आपण कुठेतरी तुम्हाला जेवणाचं दाखवतो कसं जेवण आहे, टेस्ट आहे. ओके. आता आम्ही पुढे गेल्यावर लंचसाठी थांबणार आहे. तिथे मनोजचं बघा काय चालू आहे, हेल्प करतो. मनोज काय चालू आहे, पेट्रोल भरायचं काम करतोय. सो आत्ताच आम्ही CNG भरून निघालो आहे आणि तसा थोडा उशीर झाला आहे. उशीर? अरे भयान उशीर झालाय. कोणामुळे झाला, काय झाला ते राहिलं बाजूला. सकाळी 6ला आपण घरातून निघणार होतो, माणसं उठली 8:30 वाजता. आंघोळ करून रेडी आहे मी, प्रत्येकाला उठा म्हणून कंटाळलो मी सांगून. नाही, 6ला निघायचं चाललं होतं थोडं, तर मी उठले 8 वाजता, कारण की हो, हो, रात्री हो. झोपायला उशीर झाला होता. पॅकिंग वगैरे करत होते. अरे पण माणूस उठवतोय, उठा जायचंय. आता रात्री सडनली प्लॅन झाला असं 12-1 वाजता, आणि मग पॅकिंग वगैरे केलं थोडंफार. आणि सकाळी मी 8ला उठले, हे उठले होते सकाळी लवकर, हेच आम्हाला आले उठवायला. हो ना, पण आता 2.5 तास घेतले उठायला. झोपू द्या. आता घ्या, जो लेट झालाय त्याला तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात. मी बिलकुल ऐकून घेणार नाही काहीच. ठीक आहे ना, आता 2 तास लेट झाला. आता आपण 2 तास? आता आपण तिथं फिरून बाकीचे नवीन प्लेसेस एक्सप्लोर केले असते. हो ठीक आहे, आता पोच मी काय करू आता पुढे अजून 1 तास स्टॉप पण घ्यायचा आहे. हो, अजून लंच करायचं आहे. लंचसाठी पण थांबायचं आहे आपल्याला. ते कुठं कॅल्क्युलेट केलेलं आहे. ठीक आहे, मी थोडंसं खाईल माझ्या पनिशमेंटसाठी. मी थोडं खाईल, जास्त नाही खाणार. तू थोडंसंच खाते नाही का? किंवा जास्त बिल करेल मी यावेळेस. आता आपण उतरलो आहोत जेवणासाठी. तुम्ही बघू शकता, हॉटेल साई कृपा रेस्टॉरंट, प्युअर व्हेज. तो आपण जाऊया जेवायला. सो फायनली आम्ही जेवायला बसलेलो आहे. खूप भूक लागली आहे. इनको भी बहुत भूक लगा है. मनोज फायनली जेवायला बसलेला आहे. आणि आता जेवण करून आम्ही परत आमच्या प्रवासाला निघणार आहे. अजून आम्हाला पोहोचायला 2 तास तरी लागणार आहे. तुम्ही बघत राहा, आम्ही आता जेवण करतोय. तो आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे. जेवण तसं छान होतं. छान जेवण मला खूप आवडलं. आणि आता पटकन आपल्याला निघायचंय. खूप आपल्याला लवकर डेस्टिनेशनला पोहोचायचंय. ठीक आहे गाईस? असं बोलताय काय ते बघा, काही वेळेला अजून खेळायचं. सो आता गाडी निघाली आहे आमची पुढच्या प्रवासासाठी. तो गाईज आता आपण उतरलो आहे गजानन महाराज मठच्या इथे, तुम्ही बघू शकता. सो आता आम्ही ते रूम बुकिंग करण्यासाठी आलेलं आहे. किती छान वातावरण आहे. पोचला आहोत श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथे. सो आता आम्ही फ्रेशअप होणार आहे आणि मग दर्शनासाठी जाणार आहे. तर तुम्ही बघत राहा. मनोज थकला आहे भरपूर, प्रवास खूप झाला आहे. आम्ही घरातून निघालो होतो सकाळी 10 वाजता. सो आता वाजले आहेत 6:30. आता 6:30ला आम्ही पोहोचलो. आता आम्ही फ्रेशअप होईल आणि मग दर्शनासाठी जाईल. फ्रेश वाला रूम भेटला पाहिजे, रूम नाही भेटला अजून. चालेल, रूम शोधायलाच गेले ते. रूम वरती भेटला तर ठीक आहे. काय बोलल्या, थकलेस का तू, कसं वाटतं? सो आम्ही आता चाललोय रूमवरती फ्रेश होणार आणि त्याच्यानंतर आम्ही दर्शनासाठी निघणार. ॲक्च्युली कसं सॅटर्डे संडे असल्यामुळे खूप गर्दी होती, आम्हाला रूम पण मिळत नव्हते. तो फायनली आता रूम मिळाला. कैवल्य आणि म्हणजे मी इथे थांबले होते, आमचे हे आणि मनोज गेला होता. तर मनोज मला घ्यायला आला परत. आम्ही ते थांबलो होतो आणि आता तो आम्हाला घ्यायला आला. तो आम्ही आता रूमकडे चाललोय. रूमकडे फ्रेश होणार आणि त्याच्यानंतर दर्शनाला जाणार. तर तुम्ही बघा. गाईस आता निघालो आहे, रूमवरती फिरतो, फ्रेश होऊन निघालो मस्त. आता इथून थोडा नाश्ता करणार, मग तिथून सरळ जाणार मंदिरात. आता कुठल्या पहिल्या मंदिरात आहे ते बघायचं आहे. त्र्यंबकच्या महादेवाच्या मंदिर जायचं आहे की स्वामी समर्थांच्या, तेच बघूया.
कधी शोधतील. तर आपण पोहोचलो आहोत त्र्यंबकेश्वर महाकाल मंदिरला. तुम्ही बघू शकता, ते बघा. गर्दी पण बघा किती आहे. सो आता आम्ही चाललो आहोत दर्शनासाठी. मी, मनोज, कैवल्य. आता बघूया किती गर्दी आहे आतमध्ये, किती उशीर लागतो आपल्याला दर्शनासाठी. आणि त्याच्यानंतर इथे असे दुकानं वगैरे चालू आहेत. तुम्ही बघू शकता. आणि मंदिर त्या बाजूला आहे. सो आम्ही चाललो आहेत आता मंदिरच्या दिशेने. पहा हर महादेव. हर हर महादेव. आपण टीका लावतो देवाला, ते महादेव असतो ना, त्याचा रस्ता भेटत लावूया ना आपण. दाखवतो. टीका पण लावूया. मनोज टीका लावताना गेल तो काय झालं? काय आलं? मोठं लावलं का? मम्मा आहे पुढं सर. झालं. तो आता आमचं दर्शन झालेलं आहे महादेवाचं. सो आता आम्ही चाललोय श्री स्वामी समर्थ दर्शनाला. कसं वाटतंय? खूप छान आणि प्रसन्न वाटतंय ना. गर्दी भरपूर आहे तशी. प्रचंड आहे गर्दी. खूप 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 गर्दी. आता आम्ही चाललोय स्वामींच्या दर्शनाला. तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर. आपण इथे दर्शनासाठी वरती चाललो आहोत स्वामींच्या मंदिराकडे. तुम्ही बघू शकता आणि सुंदर वातावरण आहे. मस्त वाटतं इथे वरती मंदिराच्या आवारात. मंदिराजवळ आम्ही पोहोचलो आहोत आणि इथे मंदिराचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता मंदिराचं काम चालू आहे. सो आपण दर्शन करण्यासाठी आतमध्ये जाऊया. मी फर्स्ट टाईम आले इथे. खूप इच्छा होती, खूप वर्षापासून इच्छा होती यायची इथे, आहे ना. मध्ये बघ एक नंबर आतमध्ये बघ, सरळ बघ. बघा स्वामी. आपण फोटो काढू का? हे बघा स्वामींचं मंदिर. आलो आपण महाप्रसाद घ्यायला. हे बघू शकता तुम्ही, असं महाप्रसाद असतं. आणि स्वामींचं दर्शन घेतलंय आम्ही. आता आम्ही महाप्रसादासाठी आलो आहे. बसलो आहे महाप्रसादाला. हे बघा, हे असं आहे महाप्रसाद. सो आता आम्ही महाप्रसाद खातो आहे. सो आता आम्ही दर्शन करून आलेलो आहे रूमवरती. आता आम्ही रेस्ट करणार. आज खूप थकलो आहे. आज दिवसभर प्रवास आणि स्वामी समर्थाचं दर्शन झालं आहे. त्र्यंबकेश्वर महादेवाचं दर्शन झालेलं आहे. सो आता हा ब्लॉग मी एंड करते आहे. सो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू. गुड नाईट.